हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे NMMC 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी आणि असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी आज आपण इथे ऍक्ट 7 द महाराष्ट्र अर्बन एरिया प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्री ऍक्ट 1975 चे MCQs आपण इथे कव्हर करणार आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम तक पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, ट्री प्रोटेक्शन ऍक्ट 1975 चे MCQ सुद्धा PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस MCQs दिलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे महाराष्ट्र प्रोटेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ ट्री ऍक्ट 1975 चे काही MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द ऍक्ट एक्सटेंड्स टू, हा अधिनियम कोणत्या प्रदेशावर लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिलेक्टेड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ओनली, सेकंड रूरल अँड ट्रायबल्स एरिया, थर्ड ओनली मेट्रोपॉलिटन रिजन अँड फोर्थ होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, होल स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्यभर. बिकॉज the act applies to the entire state of Maharashtra but operate only in urban area as per section 1 of 2. Next, second, the primary objective of the act is to, आता act म्हणजे ट्री ऍक्ट. ओके, हा अधिनियम मुख्य उद्देश काय, या अधिनियमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज म्युनिसिपल रेव्हेन्यू, सेकंड रेग्युलेट फॉरेस्ट प्रोड्यूस, थर्ड प्रोटेक्ट अँड प्रिझर्व ट्री इन अर्बन एरियाज अँड फॉर कंट्रोल इंडस्ट्रियल पोल्युशन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, प्रोटेक्ट अँड प्रिझर्व ट्री इन अर्बन एरिया, शहरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण आणि जतन करणे. बिकॉज द ऍक्ट एम्स टू प्रोटेक्ट, प्रिझर्व अँड रेग्युलेट फिलिंग ऑफ ट्रीज इन अर्बन एरियाज, दॅट इज इन सेक्शन ऑफ 1. नेक्स्ट, थर्ड, ट्री अंडर द ऍक्ट मीन्स, अधिनियमानुसार ट्री म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एनी प्लांट अबव 1 मीटर, सेकंड एनी वुडी प्लांट, थर्ड एनी वुडी पेरेनियल प्लांट विथ ट्रंक अँड ब्रांचेस अँड फोर्थ एनी फॉरेस्ट प्रोड्यूस. तो करेक्ट आन्सर आहे काय? तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड, एनी वुडी पेरेनियल प्लांट विथ ट्रंक अँड ब्रांचेस मीन संचय तनत्रश लाकडाचा कणारा व शाखा असलेली वनस्पती. बिकॉज a tree is defined as a woody perennial plant with trunk and branches as per section 2 of 7. Next, fourth, the authority responsible for implementation of the act in urban area is, शहरी क्षेत्रातील अधिनियमाची अंमलबजावणी करण्याचे प्राधिकरण कोण आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर, ट्री ऑफिसर, स्टेट गव्हर्नमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, ट्री ऑफिसर, वृक्ष अधिकारी. बिकॉज ट्री ऑफिसर इज द स्टॅच्युटरी ऑथॉरिटी फॉर इम्प्लिमेंटेशन ऍज पर सेक्शन 2 of 9 अँड सेक्शन 3. नेक्स्ट, फिफ्थ, द ट्री ऑथॉरिटी इज कॉन्स्टिट्यूटेड बाय, वृक्ष प्राधिकरणाची स्थापना कोण करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिका. बिकॉज द अर्बन लोकल ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूट द ट्री ऑथॉरिटी ऍज पर सेक्शन 3 of 1. नेक्स्ट, सिक्स्थ, द चेअरपर्सन ऑफ द ट्री ऑथॉरिटी इज, वृक्ष प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, म्युनिसिपल कमिशनर, कलेक्टर, ट्री ऑफिसर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, म्युनिसिपल कमिशनर, नगरपालिकेचा आयुक्त. बिकॉज द म्युनिसिपल कमिशनर ऍक्ट ऍज चेअरपर्सन ऑफ द ट्री अथॉरिटी ऍज पर सेक्शन ऑफ 3 of 2. ओके. नेक्स्ट, सेवन्थ, द प्रायमरी फंक्शन ऑफ द ट्री ऑथॉरिटी इज टू, वृक्ष प्राधिकरणाचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लेवी ट्री केस, सेकंड ग्रांट फिलिंग परमिशन, थर्ड प्लान प्रिझर्वेशन प्लांटेशन ऑफ ट्री अँड कंडक्ट द ट्री सेन्सस. तर करेक्ट आन्सर येईल तिथे थर्ड, प्लान प्रिझर्वेशन अँड प्लांटेशन ऑफ ट्री, वृक्षांचे संरक्षण, जतन व रोपण योजनेचा आखणे. बिकॉज द ट्री ऑथॉरिटी फोकस ऑन ट्री प्रिझर्वेशन, प्रोटेक्शन अँड प्लांट प्लॅनिंग ऍज पर सेक्शन ऑफ 8. नेक्स्ट, 8, नो पर्सन शाल फेल अ ट्री इन अन अर्बन एरिया विदाउट, शहरी क्षेत्रातील वृक्ष कापण्यासाठी कोणत्या व्यक्ती काय न करता कापू शकत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिटर्न कन्सेंट ऑफ ओनर, सेकंड अप्रुव्हल ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन, थर्ड प्रिव्हियस परमिशन ऑफ ट्री ऑफिसर अँड फोर्थ सँक्शन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड,
प्रिव्हियस परमिशन ऑफ ट्री ऑफिसर, वृक्ष अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी, बिकॉज प्रायर रिटर्न परमिशन ऑफ द ट्री ऑफिसर इज मॅन्डेटरी ॲज पर सेक्शन 8 of 1. Next, 9th, application for permission to fell a tree must be accomplished by. वृक्ष कापण्याची परवानगी घेण्यासाठी अर्जासोबत काय जोडावे लागते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रूफ ऑफ ओनरशिप ओनली, सेकंड ट्री डिस्क्रिप्शन अँड लोकेशन, थर्ड फॉरेस्ट डिपार्टमेंट सर्टिफिकेट अँड फोर्थ कंपन्सेशन रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ट्री डिस्क्रिप्शन अँड लोकेशन, वृक्षाचे वर्णन व स्थान, बिकॉज the application must contain detail and description of tree as per section 8 of 2. Next, 10th, permission to fell a tree shall ordinarily be refused if. वृक्ष कापण्याची परवानगी सामान्यतः केव्हा नाकारली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्री इज ऑन प्रायव्हेट लँड, सेकंड ट्री इज ओल्ड, थर्ड ट्री इज नॉट डेड और डेंजरस अँड फोर्थ ट्री ऑब्स्ट्रक्ट कन्स्ट्रक्शन. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड ट्री इज नॉट डेड और डेंजरस, वृक्ष जिवंत व सुरक्षित आहे असं, बिकॉज हेल्दी ट्री कॅन नॉट बी फेल्ड अनलेस एक्सेप्शनल ग्राउंड एक्झिट ॲज पर सेक्शन 8 of 3. नेक्स्ट 11, इन केस ऑफ डेंजरस और फॉलन ट्री परमिशन मे बी. धोकादायक किंवा झाड खाल्लेल्या वृक्षाच्या बाबतीत परवानगी कशी दिली जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कम्प्लिटली वेव, सेकंड ग्रांटेड रेस्ट्रोस्पेक्टिव्हली, थर्ड ग्रांटेड ओनली बाय स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ इग्नोर्ड. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड ग्रांटेड रेस्ट्रोस्पेक्टिव्हली, पश्चाताप परवानगी दिली जाऊ शकते, बिकॉज इन इमर्जन्सीज रेस्ट्रोस्पेक्टिव्ह परमिशन मे बी ग्रांटेड ॲज पर सेक्शन 8 of 4. नेक्स्ट 12th, द ट्री ऑफिसर मे इम्पोज अ कंडिशन ऑफ, वृक्ष अधिकारी कोणती अट लादू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॉनिटरी फाईन ओनली, सेकंड कंपन्सेशन प्लांटेशन, थर्ड लँड इक्विजिशन अँड फोर्थ इम्प्रिशनमेंट. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड कंपन्सेटरी प्लांटेशन, प्रतिस्थापन वृक्षारोपण, बिकॉज परमिशन मे बी सब्जेक्ट टू प्लांटेशन ऑफ रिप्लेसमेंट ट्री ॲज पर सेक्शन 8 of 5. नेक्स्ट 13, द ट्री ऑथॉरिटी फंड कन्सिस्ट ऑफ, वृक्ष प्राधिकरण निधीत काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट ग्रांट ओनली, सेकंड सेंट्रल ग्रांट ओनली, थर्ड contribution cess and penalties and fourth forest revenue. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड contribution cess and penalty, योगदान कर व दंड, बिकॉज द फंड includes cess, penalties and local authority contribution as per section 15. नेक्स्ट 14, द ट्री ऑथॉरिटी फंड इज युज्ड फॉर, वृक्ष प्राधिकरण निधीचा उपयोग कोणासाठी केला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरीज ऑफ म्युनिसिपल स्टाफ, सेकंड अर्बन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, थर्ड ट्री प्लांटेशन अँड प्रिझर्वेशन अँड फोर्थ डिझास्टर रिलीफ. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड ट्री प्लांटेशन अँड प्रिझर्वेशन, वृक्षरोपण व संरक्षण, बिकॉज फंड्स आर स्ट्रिक्टली युज्ड फॉर ट्री रिलेटेड ऍक्टिव्हिटीज ॲज पर सेक्शन 15. नेक्स्ट 15, अनऑथराइज्ड फेलिंग ऑफ ट्री इज, अनधिकृत वृक्ष कापणी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ सिव्हिल रॉंग ओनली, सेकंड अ कंपाउंडेबल ऑफेन्स, थर्ड ॲड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्स अँड फोर्थ अ पनिशेबल ऑफेन्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ अ पनिशेबल ऑफेन्स, दंडनीय अपराध, बिकॉज अनऑथराइज्ड ट्री फेलिंग अट्रॅक्ट पेनल कॉन्सिक्वेन्स ॲज पर सेक्शन 21. तसंच बघा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 16, द पनिशमेंट फॉर अनऑथराइज्ड फेलिंग मे इन्क्लूड, अनधिकृत वृक्ष कापणीसाठी शिक्षा काय असू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फाईन ओनली, सेकंड इम्प्रिशनमेंट ओनली, थर्ड बोथ फाईन अँड इम्प्रिशनमेंट अँड फोर्थ वॉर्निंग ओनली. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड बोथ फाईन अँड इम्प्रिशनमेंट, दंड व तुरुंगवास दोन्ही, बिकॉज द ऍक्ट प्रोव्हाइड बोथ इम्प्रिशनमेंट अँड फाईन फॉर ऑफेन्स ॲज पर सेक्शन 21. नेक्स्ट 17, कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स इज परमिटेड अंडर, अपराधांचे संमिश्रण मीन्स कंपाऊंडिंग कोणत्या कलमांतर्गत परवानगी आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 8, सेक्शन 15, सेक्शन 21, सेक्शन 22. तो करेक्ट आन्सर आहे फोर्थ सेक्शन 22 कलम 22, बिकॉज सर्टन ऑफेन्स मे बी कंपाउंडेड बाय द ट्री ऑफिसर ॲज पर सेक्शन 22. नेक्स्ट 18, अँड अपील अगेन्स्ट द डिसिजन ऑफ ट्री ऑफिसर लाईज टू, वृक्ष अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करता येईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्री ऑथॉरिटी,
म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट, appellate authority. तो करेक्ट आंसर है फोर्थ, appellate authority, अपलीय प्राधिकरण, because the appeals lies to the designated appellate authority as per section 14. नेक्स्ट 19, द ऍक्ट ओव्हरराइड्स, हा अधिनियम कोणावर प्राबल्य राखतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेस्ट ऍक्ट, म्युनिसिपल ऍक्ट, एनी इनकन्सिस्टंट लोकल लॉ, अँड फोर्थ एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, एनी इनकन्सिस्टंट लोकल लॉ, कोणतेही विसंगत स्थानिक कायदे, बिकॉज द ऍक्ट हॅज ओव्हरराइडिंग इफेक्ट इन केस ऑफ इनकन्सिस्टन्सी ऍज पर सेक्शन 26. नेक्स्ट 20, सिव्हिल कोर्ट हॅव ज्युरिडिक्शन ओव्हर मॅटर अंडर धिस ऍक्ट. या अधिनियमानुसार विषयांवर नागरी न्यायालयाचे अधिकार आहेत का? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज, नेवर, ओनली विथ स्टेट अप्रुव्हल, अँड फोर्थ ओनली फॉर कंपेन्सेशन. तो करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, नेवर. सिव्हिल कोड आर बॅड फ्रॉम एंटरटेनिंग मॅटर अंडर द ऍक्ट ऍज पर सेक्शन 24. नेक्स्ट 21, प्रोटेक्शन फॉर ऍक्ट डन इन गुड फेथ इज प्रोव्हाइडेड टू. सद्भावनेने केलेल्या कृतीसाठी संरक्षण कोणाला दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट, ट्री ऑथॉरिटी मेंबर, पब्लिक सर्वंट, ऑल सिटीजन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पब्लिक सर्वंट, सार्वजनिक कर्मचारी, बिकॉज पब्लिक सर्वंट ऍक्टिंग इन गुड फेथ आर प्रोटेक्टेड ऍज पर सेक्शन 25. नेक्स्ट 22, द पॉवर टू मेक रूल अंडर द ऍक्ट वेस्ट इन. अधिनियम अंतर्गत नियम बनवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ट्री ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज ओनली द स्टेट गव्हर्नमेंट कॅन फ्रेम रूल ऍज पर सेक्शन 27. नेक्स्ट 23, डेव्हलपमेंट परमिशन अंडर अदर लॉ मस्ट कंप्लाय विथ. इतर कायद्यांतर्गत दिलेली विकास परवानगी कोणाच्या मंजुरीनंतरच दिली जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर ऑर्डर, सेकंड ट्री ऑफिसर अप्रुव्हल, थर्ड फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लिअरन्स, अँड फोर्थ स्टेट गव्हर्नमेंट सँक्शन. तो करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, ट्री ऑफिसर अप्रुव्हल, वृक्ष अधिकाऱ्याची मंजुरी, बिकॉज डेव्हलपमेंट परमिशन मस्ट बी इश्यूड ओनली आफ्टर द ट्री ऑफिसर अप्रुव्हल ऍज पर सेक्शन 19. Next 24, completion or occupation certificate shall not be issued unless. संपूर्णत्व किंवा वास्तव्य प्रमाणपत्र कधीही जारी केलेले जाणार नाही जोपर्यंत. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स इज पेड, सेकंड बिल्डिंग इज कम्प्लिटेड, थर्ड ट्री रिलेटेड कंडिशन आर कंपाइल्ड विथ, अँड फोर्थ इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इज प्रोव्हाइडेड. तो करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड, ट्री रिलेटेड कंडिशन आर कंपाइल्ड विथ, वृक्ष संबंधी अटी पूर्ण नाहीत, बिकॉज tree preservation condition must be fulfilled before certification as per section 19 of B. Next 25, the ultimate supervisory authority under the act is. या अधिनियमाअंतर्गत अंतिम देखरेखीची प्राधिकरण कोण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्री ऑथॉरिटी, ट्री ऑफिसर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार, बिकॉज द स्टेट गव्हर्नमेंट एक्सरसाइज ओव्हरऑल कंट्रोल अँड सुपरविजन, मल्टिपल सेक्शन इन्क्लुडिंग 3, 26 अँड 27. ओके, तसंच बघा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, जनरल कंडिशन सर्व्हिस रूल, सिव्हिल सर्व्हिस डिसिप्लिन अँड अपील, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, ट्री प्रोटेक्शन ऍक्ट, पब्लिक टू सर्व्हिस ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, मराठी व्याकरण अँड इंग्लिश ग्रामर, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.